मारबत मिरवणूक आता सुरू झालेली आहे। ही दृश्य नागपुरातली आपण बघतोय। पिवळी मारबत आणि काळी मारबत अशी ही मिरवणूक आता निघालेली आहे। पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर मिरवणूक निघालेली आहे आणि असंख्य जण इथे जमले ती मिरवणूक बघायला आपण बघतोय। नागपुरातून मारबत मिरवणुकीची ही थेट दृश्य आपण बघतोय। नागपूरचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ही मारबत मिरवणूक निघणं। याच्यामध्ये काळी मारबत आणि पिवळी मारबत अशा हे दोन प्रकार आहेत आणि ही मिरवणूक आता सुरू झालेली आहे। आपण त्याची थेट दृश्य नागपुरातली बघतोय। अनेक वर्षांची परंपरा या मारबत मिरवणुकीला आहे आणि यावेळी जे बडगे निघतात त्याची सुद्धा एक वेगळी उत्सुकता सगळ्यांना असते। त्या माध्यमातून काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सुद्धा दरवर्षी होत असतो। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, या वर्षीचं या मारबत मिरवणुकीचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे? आपण पुन्हा एकदा जितेंद्र यांना संपर्क साधायचा प्रयत्न करूया। मात्र ही नागपुरातली दृश्य आपण बघतोय। पुन्हा एकदा प्रतिनिधी जितेंद्र आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, आजच्या या यंदाच्या मारबत मिरवणुकीचं नेमकं काय वैशिष्ट्य सांगता येईल? कसं नेमकं वातावरण या सगळ्या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतंय? नक्कीच रिद्धी, कारण आपण पाहू शकतो की या मारबत उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। पिवळी मारबत आहे ही आणि हे पिवळी मारबतीची मिरवणूक आहे ती इथून निघालेली आहे। नागपूरचा जो काही गौरवशाली इतिहास आहे किंवा परंपरा आहे, सांस्कृतिक वैभव आहे, त्यामध्ये या मारबत उत्सवाचा एक मोठा मारबत उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। जवळपास 145 वर्षाची परंपरा या मारबत उत्सवाला आहे। इडापिडा घेऊन जागे मारबत असं म्हणत या मारबतची मिरवणूक काढण्यात येते। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ताना पोळ्याच्या दिवशी ही सकाळी इतवारी भागातून ही मारबतीची मिरवणूक निघते आणि यामध्ये पिवळी मारबत आणि त्यानंतर काळी मारबत हे दोन प्रसिद्ध मारबत आहेत आणि या पिवळ्या मारबतीची जी मिरवणूक आहे ती निघालेली आहे। याला सांस्कृतिक आणि सामाजिक त्याचबरोबर धार्मिक महत्त्व देखील आहे, कारण ज्या प्रकारे ब्रिटिशकालीन राज्यात नागरिकांना एकत्र करण्यासाठी त्यांच्या चेतना जागृत करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता, त्याचप्रमाणे या मारबत उत्सवाचा देखील सुरुवात झालेली होती। त्याचबरोबर जे पुतना मावशीचं स्वरूप देखील या पिवळ्या मारबतीला आहे। या पिवळ्या मारबतीची आता मिरवणूक निघालेली आहे। त्याचबरोबर काळ्या मारबतीचा जर विचार केला तर काळी मारबत ही भोसले राजघराण्याची एक बाकाबाई होते, त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली, त्याच्या विरोधात ती काळी मारबत काढण्यात येते। मात्र समाजातील ज्या काही अनिष्ट चालीरीती प्रथा परंपरा ज्या आहेत त्या इथून पार घेऊन जागे मारबत असं म्हणत या मारबतीची मिरवणूक काढून नंतर दुपारनंतर या मारबतीचं दहन करण्यात येतं। त्याचबरोबर बडग्या देखील काढण्यात येतात आणि बडगे जे असतात ते समाजातील जे सध्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर भाष्य करणारे हे बडगे असतात आणि त्यामुळे जे आहे ही मारबत उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। पिवळी मारबत आहे, 141 वर्ष झालेले आहेत। तेली समाज बांधवांतर्फे ही काढण्यात येते। त्यानंतर ही मारबत शहीद चौकामध्ये जाऊन अगदी अगदी आणि त्याच्यामुळे आता मिरवणूक सुद्धा सुरू झालेली आहे।